सध्या महाराष्ट्र शासनाचं एक विचित्र प्रकार तुमच्या समोर सांगतो. महाराष्ट्र शासनानं या तमाम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना एक GR काढलेला आहे आणि त्या GR मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या लोकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत आहे यांना 50% सूट द्या आणि ते सूट द्यायची की नाही याची जिम्मेदारी पंचायतीवर ढकललेली आहे. आता पंचायतीच्या मध्ये निवडून येणारे किंवा सरपंच वगैरे यांची गळचप्पी अशी झालेली आहे की सूट दिली 50% तर इन्कम कमी होतो आणि इन्कम कमी झाला तर सुखसुविधा कशा द्यायच्या, मेंटेनन्स कसा भागायचा, त्यांचा पुढे तो यक्ष प्रश्न. आता सूट नाही दिली तर जनता म्हणते शासनानं परिपत्रक काढले, तुम्हाला काय अडचण नाही, आम्ही तुम्हाला निवडून दिले त्यामुळे आम्हाला 50% माफ द्या. आता ही जनता न भरणारी, आता भरणाऱ्या जनतेचा प्रॉब्लेम काय, जनता म्हणते की आम्ही नियमित कर भरतो, सगळा कर भरतो, आम्हाला काही सूट नाही, मग आता पुढच्या वेळेला बघतोच, आता आम्ही पण भरत नाही. म्हणजे का, जो व्यवस्थित भरतोय घरपट्टी पाणीपट्टी त्याला सूट नाही आणि जो भरत नाही त्याला 50% सूट. अरे कोणता न्याय, कोणता कायदा? जसं तुम्ही न भरणाऱ्याला सूट देताय ना, मग भरणाऱ्याला पण सूट द्या ना. मग का हे चुकीच्या पद्धतीनं का चाललेलं आहे? त्यामुळे महाराष्ट्र शासनालाच माझी विनंती आहे, अरे करताय ती चुकीची GR काढू नका. उगाच इलेक्शन आल्या म्हणून काहीतरी GR काढायची, लोकांना दाखवायचं काहीतरी, आम्हीच दाखवायचं, ह्यातलाच प्रकार वाटतो. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की पंचायतीच्या सरपंचाला पण तुम्ही अडचणीत ठेवले, जनतेला पण अडचणीत ठेवले आणि ही काय अडचण आहे ती करू नका. त्यामुळे मी विनंती करतोय की तुम्हाला सूट द्यायची ना, तो तुम्ही निर्णय घ्या, पण जो नियमित भरतो ना त्याला पण काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. आणि चुकार करणाऱ्या माणसांना जर फायदा होत असेल तर जे नियमित भरतात त्यांच्यावर परिणाम होणार आहे, याची तुम्ही दखल घ्यावी, अशीच माझी विनंती आहे. धन्यवाद.